गुड मॉर्निंग फ्रेंड्स. काल आपण क्वेश्चन पेपरचा, आता क्वेश्चन पेपर आपण त्या ठिकाणी म्हणायचं नाहीये कारण की आपल्याला क्वेश्चन पेपर हा पॅटर्न त्या ठिकाणी नाहीये. तर आपण त्याला ऍक्टिव्हिटी शीट फॉर्मॅट म्हणून त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी शीट, कारण आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये त्या ठिकाणी सूचना जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या प्रत्येक सूचनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसून येते. म्हणून त्या ठिकाणी नवीन अभ्यासक्रमानुसार किंवा शासनाच्या किंवा शिक्षण विभागाच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे क्वेश्चन पेपर किंवा प्रश्नपत्रिकेचं नाव चेंज करून त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी शीट केलेलं आहे. ऍक्टिव्हिटी शीट करण्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की शिक्षण विभागाला किंवा शैक्षणिक ध्येय धोरण ठरवणाऱ्यांना असं वाटलं की त्या ठिकाणी WS टाईपच्या प्रश्नांचं त्या ठिकाणी मुलांना मोठ्या प्रमाणात भीती वाटते आणि ते जरासं कन्फ्युजन आहे समजण्यासाठी. म्हणून त्यांनी काय केलं तर त्या ठिकाणी ह्याला क्वेश्चन पेपरला त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर न म्हणता ऍक्टिव्हिटी शीट म्हटलेलं आहे. आणि म्हणून ह्या वर्षी नवीन पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ही ऍक्टिव्हिटी शीट पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला कुठेतरी एखादा तुरळक किंवा एक्सेप्शन केसमध्ये आपल्याला WS टाईपचा प्रश्न आलेला दिसून येईल. शक्यतो त्या ठिकाणी WS टाईपचा प्रश्न आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये तो आलेला आपल्याला दिसणार नाही. एकूण आपलं 80 मार्काची त्या ठिकाणी थेरी परीक्षा आहे आणि 20 मार्काचं ओरल आहे. 80 मार्काच्या थेरीमध्ये आपल्याला 4 विभाग आहेत, 4 सेक्शन आहेत. सेक्शन फर्स्ट प्रोज, की ज्याच्यामध्ये 8 प्रोज पाठ दिलेले आहेत. सेक्शन सेकंड पोएट्री आहे की ज्याच्यामध्ये 8 पोएट्री 8 कविता दिलेल्या आहेत. सेक्शन 3 मध्ये आपल्याला पाहता येईल त्या ठिकाणी सेक्शन 3 हे रायटिंग स्किलचं आहे. त्याच्यात 4 प्रकारचे ABCD 4 प्रश्न आहेत, 16 मार्काचा आहे. आणि शेवटचं सेक्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला लिटररी जर्नल म्हणजे वाङ्मय प्रकार. त्या ठिकाणी ह्या वर्षी आपल्याला कादंबरी नावेल दिलेलं आहे, 11वीला त्या ठिकाणी ड्रामा नाटक हे त्या ठिकाणी प्रिस्क्राईब केलेलं आहे. तर आपल्याला आता सविस्तर हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्या ठिकाणी पाहायचंय, कोणता प्रश्न किती मार्काला आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी आज आपण सविस्तर त्याचं एक्सप्लेनेशन किंवा चर्चा करू की जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर सहज लक्षात येईल की त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या सिलेबसला अनुसरून त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर आपला फॉर्मॅट क्वेश्चन पेपर म्हणण्यापेक्षा आपण ऍक्टिव्हिटी शीट म्हणू. फर्स्ट त्या ठिकाणी सेक्शन फर्स्ट प्रोज, ज्याच्यामध्ये आपल्याला 8 पाठ असतील. रीड फॉर कॉम्प्रिहेन्शन, आणि या सेक्शन फर्स्ट मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कशाचा समावेश केलेला असेल तर मॅक्सिमम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रीडिंग वाचण्याचं त्या ठिकाणी जास्त महत्व आहे या ठिकाणी, कारण वाचून त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोडवायच्यात. लँग्वेज स्टडीला दुसरं तिसरं काही नसून हे लँग्वेज स्टडी मीन्स ग्रामर हे लक्षात ठेवा, कारण ग्रामरचं त्या ठिकाणी आपल्याला भाग ह्याच सेक्शन मध्ये त्या ठिकाणी आपल्याला नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर समरी सेक्शन आहे. त्यानंतर नोट मेकिंग किंवा त्याला माइंड मॅपिंग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, म्हणजे कम्प्लीट द गिव्हन टास्क, दिलेलं काम पूर्ण करा या पद्धतीने त्या ठिकाणी एवढा समावेश हा सेक्शन फर्स्ट प्रोज याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड किंवा कन्क्लूड झालेला आपल्याला दिसून येतो. तर क्वेश्चन फर्स्ट, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. ही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, आपल्याला क्वेश्चन नाही आहेत, एक लक्षात ठेवायचं. कारण ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, ह्या ऍक्टिव्हिटी दिल्यानंतर त्या ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायच्या आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी पूर्ण करत असताना क्वेश्चन फर्स्ट ए मध्ये आपल्याला A1, A2, A3, A5, A6 एवढे ही त्या ठिकाणी 6 क्वेश्चन आहे. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. प्रत्येक प्रश्न हा त्या ठिकाणी 2 मार्काला त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे लक्षात घ्या, आपण सरते शेवटी ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपरचा त्या ठिकाणी शेवटचा भाग पाहू, त्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डिटेलमध्ये ह्या प्रश्नांना त्या ठिकाणी कशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे हे A1, A2, A3 हे जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नामध्ये कुठल्या प्रश्नांचा समावेश हा केला जातो, कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आपण एंड ऑफ द सेशन ह्या सेशनच्या एंडच्या त्या ठिकाणी वी डिस्कस अबाउट द questions, which questions asked in these 3 A1, A2, global understanding, complex factual, inference, interpretation and analysis. These questions are asked in the examination and which questions are asked, which questions are framed for this 3 type हे आपण नंतर त्या ठिकाणी शेवटच्या सेशन मध्ये आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. हे पर्सनल रिस्पॉन्स. आता पर्सनल रिस्पॉन्स त्या ठिकाणी वाक्य लिहित असताना किंवा ह्या क्वेश्चनचं त्या ठिकाणी आन्सर लिहित असताना आपल्याला सेंटेन्स येणं महत्वाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. सेंटेन्स, हाऊ टू मेक अ सेंटेन्स, हाऊ टू मेक आयडेंटिफाय सब्जेक्ट, हाऊ टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट वर्ब, ह्या गोष्टी येणं आपल्याला गरजेचं आहे. देन ऑल्सो वी हॅव टू नॉलेज अबाउट द टेन्स. टेन्सचं देखील आपल्याला महत्व किंवा टेन्स हा आला पाहिजे. जर आपल्याला टेन्स येणार नसेल तर त्या ठिकाणी आपण वी हॅव टू नॉट बिल्ड अप एनी सिंगल सेंटेन्स. दॅट्स वाय
आणि कम्प्लिटली पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या ओनवर आहे. हा प्रश्न त्या ठिकाणी जो असेल पॅरेग्राफ ज्या विषयावर आहे, जो पॅसेज ज्या विषयावर आहे त्याच्याशी निगडीत असलेला त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतोय. डू यू ऍग्री वगैरे अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी डू यू ऍग्री किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपण येस किंवा नो म्हणून त्या ठिकाणी वाक्याचं इलॅबरेट करायचे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे. त्यानंतर हे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी दुसरं तिसरं काही नसून फक्त त्या ठिकाणी ग्रामरचे सेंटेन्स त्या ठिकाणी विचारले जाते आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम त्या ठिकाणी सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन ह्या पद्धतीने म्हणजे काय ऍक्टिव्हाइज पॅसिव्हाइज करा, पॅसिव्हाइज ऍक्टिव्हाइज करा, डायरेक्ट इनडायरेक्ट त्या ठिकाणी नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे असतील किंवा बाकीचे जसं की आपल्याला प्रकार भरले गाय सुनाचं न सुनार असेल म्हणजे पॅराग्राफमध्ये ज्या पद्धतीनं ग्रॅमॅटिकल कन्स्ट्रक्शन असेल ते प्रश्न त्या ठिकाणी ते 2 मार्काला विचारले जातात हे लँग्वेज स्टडीमध्ये. आणि त्यानंतर व्होकॅब्युलरी सेक्शन. ह्या व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये आपल्याला पाहता येईल तर ह्या व्होकॅब्युलरी सेक्शनमध्ये सिनॉनिम, अँटोनिम, समानार्थी, विरुद्धार्थी, गिव्ह द मिनिंग ऑफ द वर्ड फ्रॉम द पॅसेज, दिलेल्या शब्दाचा उरील पॅसेज मधून त्या ठिकाणी शब्दाचा अर्थ शोधून काढा किंवा त्या ठिकाणी मेक अ नाउन, मेक ऍडजेक्टिव्ह, मेक आर्ब. इथं लार्ज त्या ठिकाणी एकदम लार्ज त्या ठिकाणी आपल्याला एरिया असलेला आपल्याला दिसून येतो कारण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी व्होकॅब्युलरी सेक्शन देखील हा आपल्या अत्यंत महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. हा प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला प्रिस्क्राईब केलेला आहे म्हणून त्या ठिकाणी 12 मार्काला हा क्वेश्चन फर्स्ट याला आपल्याला दिसतात. त्यानंतर आपल्याला सेकंड बघायचं आहे क्वेश्चन फर्स्ट बी, प्रश्न पहिला बी. या पहिल्या बी मध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं लँग्वेज स्टडी आहे. हे लँग्वेज स्टडी ज्याला आपण नॉन टेक्स्च्युअल ग्रामर त्या ठिकाणी याचं हे सिलेबसच्या बाहेरचं अभ्यासक्रमाच्या बाहेरचं ग्रामर त्या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येईल. याचं आणि वाक्यातले जे काही आपले पॅरेग्राफ 8 पाठ आहेत त्या पाठातलं कुठलंही त्या ठिकाणी ग्रामरचं सेंटेन्स याच्यामध्ये येणार नाहीये म्हणून त्या ठिकाणी हे नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे. हे पुस्तकाच्या बाहेर सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबसच्या बाहेरचे त्या ठिकाणी सेंटेन्स आलेले आपल्याला दिसून जाईल. त्याच्यात B1 आणि B2 2 विभाग केलेले आहेत. B1 मध्ये डू एज डायरेक्टेड किंवा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये त्या ठिकाणी 3 पद्धतीने त्या ठिकाणी 1 प्रेपोजिशन आर्टिकल, सेकंड प्रेपोजिशन आणि थर्ड वन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच अशा पद्धतीने हे 3 मार्काला त्या ठिकाणी आले आपले. इथं डायरेक्ट इनडायरेक्ट पहिल्या जुन्या ओल्ड पेपरमध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्ट हे कंपल्सरी होतं. आता आणखी तेवढे काही डायरेक्शन्स आलेले नाहीत तरी पण आपण त्या ठिकाणी कन्सिडर करून चालू की डायरेक्ट इनडायरेक्ट हे 1 मार्काला आपल्याला कंपल्सरी. पहिल्या ह्याच्यामध्ये 2 मार्काला होता ते 1 मार्काला कमी केले. आर्टिकल, प्रेपोजिशन्स आणि डायरेक्ट इनडायरेक्ट हे 1 मार्काला. म्हणून क्वेश्चन B1 हा त्या ठिकाणी 3 मार्काला असेल. आणि त्यानंतर स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे सेंटेन्स घेऊन असेल एखादं वाक्य दिलेलं असेल आणि त्या वाक्यातली त्या ठिकाणी मिस्टेक जी आहे ती मिस्टेक फाइंड मिस्टेक आणि रिराईट सेंटेन्स आणि वाक्यातली त्या ठिकाणी चूक शोधून काढायची आणि चूक शोधून काढून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर त्याचं त्या ठिकाणी पुन्हा रिकरेक्ट करून वाक्य करेक्ट करून त्या ठिकाणी लिहायचंय. अशा पद्धतीने हे 4 मार्काला क्वेश्चन फर्स्ट बी म्हणजे प्रश्न पहिला क्वेश्चन फर्स्ट हा 12+4 म्हणजे एकूण 16 मार्काला त्या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट असलेला आपल्याला दिसून येतो. आणि ह्याच्यामध्ये हा सीन पॅसेज असेल. आपले जे 8 प्रोज आहेत 8 पाठ आहेत त्या 8 पाठापैकी कुठल्याही एका पाठावर त्या ठिकाणी आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं म्हणून हा सीन पॅसेज आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं क्वेश्चन सेकंड मध्ये त्या ठिकाणी रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी गिव्हन बिलो. त्याच पद्धतीने 8-2 पासून 8-6 पर्यंत ही जी आहे ही मालिका हे सेम क्वेश्चन त्या ठिकाणी इथे देखील असतील आणि हे देखील 2-2 मार्काचा म्हणजे 12 मार्काचा आहे. फक्त फरक एवढाच आहे की हा सिलेबसच्या बाहेरचा पॅसेज असेल. प्रश्न दुसरा क्वेश्चन 2A हा जो त्याच्यामध्ये पॅसेज विचारला जाणार आहे हा पॅसेज त्या ठिकाणी अनसीन असेल म्हणजे आउट ऑफ सिलेबस. कोणता? आउट ऑफ सिलेबस म्हणजे तो आपल्या सिलेबसमध्ये नसलेला आपल्याला दिसून येतो. लक्षामध्ये हे झालं आपला त्याच्याकडे प्रश्न पहिला क्वेश्चन फर्स्ट A, B आणि क्वेश्चन सेकंड A. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे ते प्रश्न आपण पाहणार आहोत दुसरा जो त्या ठिकाणी क्वेश्चन सेकंड B. फ्रेंड्स आपण आता क्वेश्चन फर्स्ट सेकंड A पाहिला. त्यानंतर आपल्याला पाहिजे सेकंड B. क्वेश्चन सेकंड B समरी रायटिंग 3 मार्काला त्या ठिकाणी प्रिस्क्राइब आहे. राईट द समरी अबाउट द एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट. ह्याच्यातला जो पॅसेज कुठला क्वेश्चन सेकंड ए मधला पॅरा पॅसेज या ठिकाणी असेल त्या पॅसेजचं त्या ठिकाणी आपल्याला ही समरी लिहायची.
आणि समरी लिहित असताना एक महत्वाची बाब आहे, तर महत्वाची बाब मी या ठिकाणी टायटलला अंडरलाईन केलेलं आहे, कारण टायटलला हे 1 मार्क कंपल्सरी असतो. कारण त्या ठिकाणी काय लिहिलेलं सूचना असते, त्या ठिकाणी गिव्ह अ सुटेबल टायटल फॉर द समरी. आणि समरी लिहित असताना आपल्याला काही गोष्टी अतिशय सोपा भाग आहे. आणखी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीनं ज्या विषयावर आणि एकंदरीत हा समरीचा भाग लिहित असताना त्या पॅराग्राफमध्ये कुठल्या प्रकारच्या विषयावर कुठला सब्जेक्ट त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेला आहे किंवा नॅरेट केलेला आहे, तो सब्जेक्ट आपल्याला त्या ठिकाणी कळल्यानंतर 5 ते 6 ओळीमध्ये आपल्याला लिहिलं तरी गरजेचं आहे. नाहीतर आपल्याला 3 मार्काचा भलता अर्ध पेज त्या ठिकाणी लिहावं असं त्या ठिकाणी रिक्वायर नाहीये. म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं की समरी लिहित असताना आपल्याला टायटल हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण टायटल जर नाही लिहिलं तर आपलं त्या ठिकाणी 3 पैकी 1 मार्क हा त्या ठिकाणी आपला कॅन्सल होईल. पण आपल्याला आउट ऑफ 2 मध्ये 2 पैकीच मार्क पडते. म्हणून त्या ठिकाणी समरी लिहित असताना कधीही लक्षात ठेवा, आपल्याला टायटल लिहिणं अत्यंत महत्वाचं आहे. टायटल लिहिलं तरच त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क हा ऑलरेडी आहे. आणि टायटल लिहित असताना अशा कुठल्याही प्रकारचं कंपल्शन नाही की अशाच प्रकारचं, फक्त रेलेव्हंट टू द पॅराग्राफ, त्या पॅराग्राफशी संबंधित असणारच त्या ठिकाणी टायटल असावं एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे जास्तीचं म्हणजे हेच टायटल असावं अशा स्वरूपात असावं असं कुठलेही नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, हे जरा काळजीपूर्वक त्या ठिकाणी टायटल लिहिण्याचा प्रयत्न करा. हे 3 मार्काला. ओके, त्यानंतर हा झाला बी. त्याच्यानंतर क्वेश्चन सेकंड सी मध्ये नोट मेकिंग, माइंड मॅपिंग, नोट मेकिंग किंवा माइंड मॅपिंग किंवा कम्प्लीट द. माइंड मॅपिंगचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे तर कम्प्लीट द टास्क. याच्यामध्ये काय केलं जाईल, पहिल्या जुन्या पद्धतीनं एक तर त्या ठिकाणी आपल्याला टी डायग्राम दिलेला असेल किंवा टेबल किंवा चार्ट दिलेला असेल किंवा पाय चार्ट दिलेला असेल किंवा नोट्स दिलेले असेल. हे देत असतात. दिल्यानंतर अतिशय सोपं आहे. त्याची सूचना रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द गिव्हन ऍक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन. आता पहिल्या जुन्या ह्याच्यामध्ये जे जुना सिलेबस होता, त्या जुन्या सिलेबसमध्ये काय करायचे त्या ठिकाणी अशा प्रकारचे रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड ड्रॉ अ टी डायग्राम, ड्रॉ अ पाय चार्ट, ड्रॉ अ चार्ट किंवा ड्रॉ अ नोट्स करायचे. त्या ठिकाणी नोट्स काढा म्हणून सांगायचे. पण आता ह्या नवीन सिलेबसमध्ये काय झालेला बदल, समजा एखादा टी डायग्राम दिलेला असेल, आता टी डायग्राम दिलेला कुठल्या याच्यावर असेल तर टी डायग्राम हा ऑलरेडी तुम्हाला काढून दिलेला असतो क्वेश्चन पेपरमध्ये. ऍक्टिव्हिटी शीट पण तुम्हाला काढून दिलेला असेल. आणि समजा उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी फ्लावरिंग प्लांट्स घेऊ. आपण फ्लावरिंग प्लांट्स किंवा घेतलं तर त्याचे आपण 2 प्रकार पाडतो, स्टेम आणि रूट याच्यावर आधारित असे. म्हणजे एखादे 4 प्रकार असतील एखाद्याचे, तर 4 प्रकारापैकी काय 2 प्रकार दिले जातील आणि 2 प्रकार डॅश केले जातील. म्हणजे काही माहिती जी टी डायग्राम दिलेला आहे तर बऱ्याचशा ठिकाणी रिकाम्या जागा सोडलेल्या असतील, त्या रिकाम्या जागा आपण पॅराग्राफ वाचून आपल्याला काय करायचं त्या भरायच्या आहेत अशा पद्धतीने. मग टेबलही त्याच पद्धतीने असेल, पायचार्ट बी त्याच पद्धतीने आणि नोट्स देखील त्याच पद्धतीने त्या ठिकाणी दिलेल्या असतील. रिकाम्या जागा आपल्याला ज्या आहेत दिलेल्या आहे त्या व्यवस्थित पॅराग्राफमध्ये वाचून त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे. तिकडचं पॅराग्राफ काळजीपूर्वक वाचायचा आणि इकडच्या रिकाम्या जागा भरायचं. एवढं सोपं त्या ठिकाणी हे नोट मेकिंग मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. एक 10-20 उदाहरणं आपण जर त्या ठिकाणी केले तर हे सहज पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. म्हणून क्वेश्चन सेकंड हा त्या ठिकाणी 12, 3, 15, 3, 18 एकूण त्या ठिकाणी सेकंड क्वेश्चन हा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. एकंदर ते 18 मार्काचा आणि पहिला आहे 16 मार्काचा. जवळपास एकूण किती झालं मग 30 मार्काच्या वर झाला असेल. 18 आणि 16 बरोबर आहे. किती मार्काचं झालं हा, तर जवळपास नियर अबाउट आपला अर्ध्याच्या जवळपास पेपर हा त्या ठिकाणी 2च क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला पाहिजे आता सेकंड सेक्शन पोएट्री सेक्शन, जे की 8 पोएट्री आहेत. 8 पोएट्रीपैकी 2 पोएम आपल्याला त्या ठिकाणी ए आणि बी, क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B याच्यामध्ये एक कविता त्या ठिकाणी विचारली जाणार आहे. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्या पद्धतीने कुठले रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज 10 मार्कला त्या ठिकाणी क्वेश्चन 3A आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे हा जो प्रश्न असेल, हा प्रश्न त्या ठिकाणी एकंदरीत संपूर्ण कवितेवर आधारलेला असेल. म्हणजे कवितेमध्ये कुठल्या प्रकारचं थीम किंवा कुठल्या प्रकारचे विचार थॉट्स हे त्या ठिकाणी मांडलेले असतील तर ते प्रश्न व्हॉट इज द पोएम अबाउट वगैरे अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला विचारला जाईल. त्यानंतर इन्फरन्स, इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस, एखादी ओळ असेल किंवा एखादी इन्सिडेंट असेल किंवा एखादा थॉट असेल तर त्या ठिकाणी तो दिलेला असेल तर त्या ठिकाणी ते वाक्य जस्टिफाय करा, अनालिसिस करा अशा प्रकारचं आपल्याला सांगितलं जाईल. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स हा आपल्याला माहितीच, आपलं वैयक्तिक त्या ठिकाणी त्या कवितेला आधारित त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आणि पोएटिक डिव्हाइस, पोएटिक डिव्हाइसचा आपण फिगर ऑफ
फिगर ऑफ स्पीच, मराठीमध्ये त्याला आपण अलंकार असं म्हणतो. हे फिगर ऑफ स्पीच आपण पाहत असताना लक्षात घ्यायचे की फिगर ऑफ स्पीच मध्ये 2 मार्काला त्या ठिकाणी 1 मार्काला आयडेंटिफाय द, म्हणजे एखादी ओळ दिली जाईल. ओके, एखादी ओळ दिली जाईल आणि त्या ठिकाणी विचारलं जाईल की नेम इट किंवा फाइंड आउट किंवा आयडेंटिफाय द पोएटिक डिव्हाइस ऑफ द फॉलोइंग लाईन किंवा अबॉव द लाईन. वरच्या लाईनमध्ये किंवा खालच्या लाईनमधील जो काही पोएटिक डिव्हाइस आहे तो त्या ठिकाणी आयडेंटिफाय करा, हा 1 मार्काला. आणि दुसरा 1 मार्क असेल राईट सेम एक्झाम्पल, राईट सेम एक्झाम्पल ऑफ द पोएटिक डिव्हाइस. म्हणजे जो पोएटिक डिव्हाइस आहे, उदाहरणार्थ समजा अलिट्रेशनचं उदाहरण दिलेलं असेल तर आपण त्या ठिकाणी अलिट्रेशन लिहायचं आणि नंतर काय करायचं, एक दुसरं त्याच ओळीत दिलेले जे आन्सर ऍक्टिव्हिटी शीटमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेली जी कविता आहे त्याच्यातलं दुसरं उदाहरण अलिट्रेशनचं शोधून आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं. अशा पद्धतीने हे 2 मार्काला त्या ठिकाणी पोएटिक डिव्हाइस आपल्याला विचारलं जाईल. त्यानंतर रायमिंग वर्ड्स एक विचारले जातात आणि त्यानंतर रायमिंग स्कीम एक आहे. नंतर आपण ज्यावेळेस पोएट्री सेक्शन पाहू त्यावेळेस त्याचं डिटेलमध्ये आपण त्याचं डिस्कशन करू, रायमिंग वर्ड्स आणि रायमिंग स्कीम. ओके, तर ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला A1 A5 आणि त्याच्यानंतर क्वेश्चन A5 आहे क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर 2 ते 4 लाईन आपल्याला स्वतःला मनाला लिहायच्या. कवितेमध्ये एखाद्या वेळेस जे आपला पॅराग्राफ दिलेला असेल ते पॅराग्राफ मधल्या पहिली ओळ किंवा चौथी ओळ दिलेली असेल किंवा दुसरी ओळ किंवा चौथी ओळ दिलेली असेल तर आपल्याला रिकाम्या जागेमध्ये त्याच्या कवितेचा जो विषय आहे, कविता जो थीम आहे त्या थीमला आधारित त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर ती 2 ओळी आपल्या मनानं लिहायच्या. म्हणजे हे क्रिएटिव्हिटी, म्हणजे आपण काहीतरी उत्पन्न केलं, क्रिएटिव्हिटी नवीन निर्माण केलं, अशा पद्धतीने तुमच्या मनाची पोएट्री किंवा तुम्ही तयार केलेल्या ओळी त्या ठिकाणी आपल्याला लिहायच्या. त्याच्यामध्ये हे थोडंसं क्लिष्ट भाग आहे, थोडंसं अवघड आहे, पण तेवढा अवघड नाही. आपण प्रॅक्टिस केल्यानंतर किंवा कविता आपली कुठल्या प्रकारच्या थीमवर आलं त्यानुसार त्या ठिकाणी केल्यानंतर होऊन जाईल आपल्याला. ओके, म्हणून हा त्या ठिकाणी A1 A2 A3 A4 आणि 5 प्रत्येक कॅरी ऑन 2 मार्क्स 10 मार्क्सला त्या ठिकाणी क्वेश्चन 3A आहे. त्यानंतर क्वेश्चन 3B, तिसरा B, ह्याच्यात अप्रिशिएशन हा नवीन भाग त्या ठिकाणी आपल्याला ऍड केलेला आहे. जुन्या सिलेबसमध्ये अशा प्रकारचं अप्रिशिएशनचं नव्हतं. तर ह्याच्यामध्ये काय होईल त्या ठिकाणी रीड द एक्स्ट्रा अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय होईल त्या ठिकाणी 2 ते 3 बाबीवर त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारायचे. थीम असेल म्हणजे कवितेची थीम असेल, लँग्वेज असेल, लँग्वेज नंबर 3, त्यानंतर पोएटिक डिव्हाइस असेल, त्याच्यानंतर रायमिंग वर्ड्स असतील, रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग स्कीम असेल. एवढ्या 4 ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ह्याच्यातली जी कविता असेल ही कविता ही क्वेश्चन 3A मध्ये विचारलेली नसेल, कारण दुसरी कविता असेल. क्वेश्चन 3A मध्ये दुसरी कविता असेल आणि क्वेश्चन 3B मध्ये दुसरीच कविता असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून त्याच्यामध्ये हे 4 पद्धतीने त्या कवितेची थीम असेल, त्या कवितेमध्ये पोएटिक डिव्हाइस असेल, त्याच्यानंतर रायमिंग वर्ड असतील, त्यानंतर रायमिंग स्कीम असेल, अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न हे त्याच्यामध्ये किंवा लँग्वेज किंवा स्किल कुठल्या प्रकारचं वापरलेलं आहे किंवा स्टाईल ही कशा प्रकारची वापरलेली आहे ह्याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे किती मार्काला आपल्याला 4 मार्काला त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. म्हणून कविता किंवा पोएट्री क्वेश्चन नंबर पोएट्री ही 14 मार्काला त्या ठिकाणी क्वेश्चन 3A आणि B असलेले आपल्याला दिसून येते. ओके, त्या कवितेमध्ये ह्या पद्धतीने आपल्याला पाहता येईल. त्यानंतर आपल्याला खाली यायचे सेक्शन 3. सेक्शन 3 हे रायटिंग स्किल आहे. रायटिंग स्किल हे अत्यंत महत्वाचं आणि अतिशय इझी असलेलं आपल्याला दिसून येतं. कारण ह्याच्यामध्ये मार्क एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला आपलं ग्रामरचं वाक्य एक जरी मिस्टेक झाली, समजा सहाय्यकारी क्रियापदाची मिस्टेक झाली तर वाक्याचं पूर्ण 1 मार्क कटून जातो. पण इथं एवढं वैशिष्ट्य आहे की आपण थोडीशी मेहनत घेतली आणि थोडंसं मेहनत घेतली तर मार्क पडतात. आणि आपण जर परफेक्ट झालो तर आपल्याला पैकीच्या पैकी त्या ठिकाणी मार्क ह्या रायटिंग स्किलमध्ये मिळू शकतात. हे रायटिंग स्किल एकंदरीत 16 मार्काला असलेले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा क्वेश्चन कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये ईमेल हा नवीन भाग त्या ठिकाणी ऍड केलेला आहे. ईमेल्स कशा पद्धतीने लिहायचे हे आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी डिटेल्समध्ये पाहू तर त्या ठिकाणी लक्षात येईल. आणि ईमेल्स पाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला ईमेल करायचे, आपल्याला आपल्या मित्राला ज्या एक प्रकारची लेटर रायटिंगच आहे. फक्त पर्सनल लेटर जे आपण लिहितो त्या प्रकारची लेटर रायटिंग आहे. फक्त त्याच्यामध्ये फॉर्मॅट जो असेल तो आपण जर कधी ईमेलचं त्या ठिकाणी फॉर्मॅट पाहिला असेल तर ईमेलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला लक्षात येईल की ईमेल हा कशा पद्धतीने असतो. एकीकडे त्या ठिकाणी इनबॉक्स असेल, आउटबॉक्स असेल, त्याच्यानंतर ड्राफ्ट असेल, सेव्ड असेल, त्याच्यानंतर पुन्हा टू असेल,
कोणाला पाठवायचं ते असेल, पुन्हा कंपोजर असेल, अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर करून त्या ठिकाणी आपल्याला ते ईमेल द्यायचं आहे. त्यानंतर लेटर रायटिंग. ह्या लेटर रायटिंगमध्ये फक्त फॉर्मल लेटर म्हणजे ऍप्लिकेशन लेटर, हे ऍप्लिकेशन लेटर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे. ही 4 मार्काला आहे. ऍप्लिकेशन लेटरमध्ये जॉब लेटर आपण पाहू शकतो, अतिशय सोपे आणि सरळ साध्या पद्धतीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. हे 4 मार्काला आहे. त्यानंतर क्वेश्चन बी. क्वेश्चन बी मध्ये आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ आयडियाज. एक्सपान्शन ऑफ आयडियाज म्हणजे काय, एखादा प्रॉव्हर्ब किंवा एखादी सुविचार त्या ठिकाणी दिलेला असेल. बुक्स आर, उदाहरणार्थ बुक्स आर आवर फ्रेंड्स, बुक्स आर आवर फ्रेंड, अशा प्रकारची एक प्रॉव्हर्ब म्हण दिलेली असेल. या म्हणीला त्या ठिकाणी आपल्याला एक्सपांड करायचे. मग पुस्तकं हे आपले मित्र आहेत, हे आपल्याला एक्सपांड कसं करता येईल, आपण जास्तीत जास्त त्याच्यासोबत वेळ घालू शकतो. वी हॅव टू मोस्ट ऑफ टाइम स्पेंड विथ द बुक्स. बुक्स आर गिवन सो मेनी टाइप्स अँड सो मेनी काइंड्स ऑफ द इन्फॉर्मेशन विच इज हॅपन इन द वर्ल्ड. जगामध्ये काय काय घडतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी पुस्तकातून. म्हणून त्या ठिकाणी ही जो विचार दिलेला आहे, हा जो थीम आहे किंवा हा जो थिंक आहे किंवा हा जो थॉट आहे किंवा हा जो प्रॉवर्ब आहे, ह्याचा आपल्याला एक्सपांड करायचं आहे, ह्याला त्या ठिकाणी लांबवायचं, त्याचं डिस्क्रिप्शन करायचं आहे. हे काय. त्यानंतर ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण ज्या पद्धतीने विचारवंत असतील, थिंकर्स असतील, त्यानंतर फिल्म स्टार असतील, मोठे उद्योगपती असतील, मोठे पॉलिटिशियन असतील, हे त्या ठिकाणी काय करत असतात, एक प्रकारची माहिती लिहितात. किंवा सोशल वर्कर असतील किंवा त्या ठिकाणी काही जण निसर्गप्रेमी असतील, असे त्या ठिकाणी असतील. आता बरेचसे पाठीमाग आपण जर पाहिलं, ऑस्ट्रेलियामध्ये जंगलांना आग लागली होती आणि जंगलाला आग लागल्यानंतर त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लाखो असे प्राणी त्या ठिकाणी दगावले गेले त्या जळीत कांडामुळं. आणि त्याच्यामध्ये काय केलं, मग ते जळालेलं सगळं जंगल आणि प्राणी जळालेला फोटो काढला आणि खाली त्या ठिकाणी माहिती दिली की ही दिस इज नॉट फर्स्ट टाइम, इट इज ऑलवेज द ऑस्ट्रेलियन फॉरेस्ट इमिडिएटली फायर अँड सो मेनी animals and plants are destroyed in the fire. अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते फोटो आणि त्याच्या खाली त्या ठिकाणी ते विचार मांडलेले असतात. म्हणजे अशा प्रकारचे आपण ब्लॉग रायटिंग असं म्हणतो, ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस डिटेलमध्ये शिकू. फिल्म रिव्ह्यू हा एक नवीन भाग आलेला आहे. चित्रपटाची आपल्याला समीक्षा करायची आहे. रिव्ह्यू म्हणजे समीक्षा करायची, आपल्याला त्याच्यावर मत मांडायचे. म्हणजे त्याच्यामध्ये काय कसं आलं, हिरो हिरोईन असेल, म्युझिक असेल, त्यातले गाणी असतील, त्यातली स्टोरी असेल, त्यातलं थीम असेल, त्याचं डायरेक्शन असेल, ह्या सगळ्यावर चर्चा करायची. हिरो हिरोईन त्या ठिकाणी जी अभिनेता आणि अभिनेत्री ही त्या चित्रपटाला साजेशी आहे का. आपण बऱ्याच वेळेस पाहतो ह्या चित्रपटामध्ये हा जो हिरो असता तर चांगली भूमिका केला असता, ती हिरोईन असती तर आणखी चांगलं झालं असतं. ही डिटेल चर्चा आहे. किंवा ह्याच्यातली गाणी चांगली आहेत. त्यानंतर हा थीम जो आहे, ह्या चित्रपटाचा जो काही विषय आहे हा सामाजिक विषय आहे, कुठे म्हणतो आपण राजकीय विषय आहे. म्हणजे हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी इन डिटेल्समध्ये त्याची चर्चा आपल्याला पाहिजे. हे फिल्म रिव्ह्यू नवीन भाग आलेला तिथं. त्यानंतर सी, क्वेश्चन 4 सी, ह्याच्यामध्ये अपील आहे. अपीलमध्ये त्या ठिकाणी आपण असं त्याचा कोविड चालू आहे त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी एखादं पॉम्पलेट काढू शकतो A4 साईजचं आणि त्याच्यावर त्या ठिकाणी सूचना करतो की या लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क वापरावं, त्याच्यानंतर सॅनिटायझर वापरावं, त्याच्यानंतर बाहेरून आल्यानंतर कपडे बदलून दुसरे कपडे घालावे, रोज नवीन कपडे त्या ठिकाणी धुवून घालावे, घर सॅनिटाईज केलं पाहिजे, सगळ्या बाहेरून आणलेल्या वस्तू त्या ठिकाणी सॅनिटाईज केल्या पाहिजे. म्हणजे हे जे आपण माहिती देऊन आपण ही लोकांपर्यंत त्या ठिकाणी लोकांना देऊन हे सांगितलं की हे बघा, हे फॉलो करा. म्हणजे हे झाली अपील. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी अपील. ह्या जुनाच बघा लिफलेटमध्ये आपण पाहिजे हिस्टॉरिकल आणि हिल स्टेशनचे त्या ठिकाणी हाऊ टू गो देअर, व्हॉट टू सी, त्याच्यानंतर पुन्हा वेअर टू स्टे, कुठं राहायचं, काय पाहायचं, काय खायचं, ह्या सगळ्या गोष्टी हिस्टॉरिकल किंवा थंड हवेच्या ठिकाणचा अपील. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग. रिपोर्ट रायटिंग म्हणजे एखादा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये झालेला असेल, प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असेल किंवा टीचर डेचा प्रोग्राम असेल तर तो त्या ठिकाणी प्रोग्रामची बातमी तयार करायची. अध्यक्ष कोण होते, चेअरपर्सन कोण होते, प्रेसिडेंट कोण होता, मग त्यानंतर प्रमुख भूमिका कोणी मांडली, कोणी विचार मांडले, अध्यक्षांना काय विचार मांडले, ही सगळी त्या ठिकाणी एक बातमी, जसं बातमी तयार करून न्यूज, त्या प्रकारचं म्हणजे रिपोर्ट रायटिंग आहे. व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू सेक्शन हा जुनाच भाग आहे. मत आणि मतांतर एक विषय दिलेले असेल आणि त्या विषयावर त्या ठिकाणी आपलं उदाहरणार्थ त्या ठिकाणी आजकालच्या मुलांना, शालेय मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना मोबाईल असावा की नसावा, तर त्याच्यामध्ये एक बाजू मांडलेली असते मोबाईल असावा, तर आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल नसावा ही गोष्ट सांगावी लागेल. जर आपण समजा दिलं असेल की मोबाईल नसावा, तर नसावायची त्या ठिकाणी त्यांनी समर्थनापर दिलेलं असतं. मग आपण त्या ठिकाणी मोबाईल
असला पाहिजे, काय गरज आहे, तर ते जे मत दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध मत आपल्याला मांडायचं, म्हणजे हे व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू सेक्शन. आणि लास्ट वन याच्यातलं त्या ठिकाणी क्वेश्चन 4 मधला डी सेक्शन आहे स्पीच रायटिंग. एक भाषण आहे, त्या ठिकाणी भाषण तयार करायचे, आपल्याला विषय दिला जाईल, त्याच्या बाबतीत त्या ठिकाणी पॉईंट्स दिले जातील, हिंट्स दिल्या जातील, आणि पॉईंट्स आणि हिंट्सच्या आधारे त्या ठिकाणी आपल्याला एक भाषण स्पीच तयार करायचे. कम्पेअरिंग हा नवीन भाग आलेला आहे. कम्पेअरिंग मीन्स तुलना करणे. 2 विषय दिलेले असतील, 2 माहिती दिल्या, उदाहरण समजा बॉम्बे सिटी आणि पुणे सिटी ह्या दोघांची त्या ठिकाणी माहिती दिली असेल, लोकेशन दिलं असेल, पॉप्युलेशन दिलं असेल, त्याच्यानंतर ग्रीनरी दिलं असेल, लँग्वेज दिलं असेल, पीपल्स दिलं असेल, ही सगळ्या दोन्हीची माहिती त्या ठिकाणी पॅरलर दिली असेल, तर आपल्याला कंपॅरिझनमध्ये त्या ठिकाणी दोन्हीची माहिती पॅराग्राफ तयार करून त्या ठिकाणी लिहायचा, जो की आपण पहिल्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी नॉन व्हर्बल टू व्हर्बल होतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी हे डायलॉग रायटिंग त्या ठिकाणी एक विषय दिला जाईल आणि त्या विषयावर त्या ठिकाणी तुम्हाला डायलॉग पर्सन त्या ठिकाणी इमॅजिनेशन करून त्या ठिकाणी लिहायचं. त्यानंतर इंटरव्ह्यू, मुलाखत घ्यायच्या. मुलाखतीमध्ये 7 ते 8 प्रश्न त्या ठिकाणी, एखादा स्पोर्टमन असेल, एखादा म्युझिशियन असेल, एखादा क्रिकेटर असेल, एखादा पॉलिटिशियन असेल, एखादा सोशल वर्कर असेल, तर त्याच्यावर त्या ठिकाणी आपल्याला 7 ते 8 प्रश्न विचारून त्याला त्याची मुलाखत घ्यायची. तर अशा पद्धतीने हे 4 मार्काला, असं एकंदरीत आपल्याला हा 16 मार्काचा रायटिंग स्किलचा प्रश्न असलेला आपल्याला दिसून येतो. अतिशय इझी आणि सोपा भाग आहे की आपल्याला जास्तीत जास्त त्या ठिकाणी आपल्याला मार्क याच्यामध्ये घेता येतील. हा मित्रांनो, आपल्याला आता शेवटचा भाग क्वेश्चन नंबर 5 सेक्शन नंबर 4 बघायच्या अगोदर सेक्शन 4 लिटररी जान हे वाङ्मयाच्या प्रकारात येतात. आपल्याला 12वीला ह्यावर्षी नावेल, कादंबरी हा भाग आहे, तर 11वीला त्या ठिकाणी ड्रामा, नाटक हा भाग त्या ठिकाणी प्रिस्क्राईब केलेला आहे. एकंदरीत ABCD हे 4 त्या ठिकाणी प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्न हा 4 मार्काला आहे. तर एकूण 16 मार्काचा त्या ठिकाणी प्रश्न असलेला आपल्याला शुद्ध क्वेश्चन 5A जो की लिटररी जान नॉवेलवर त्या ठिकाणी आहे. क्वेश्चन 5A, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी गिवन बिलो. खाली दिलेली ऍक्टिव्हिटी पाहून त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटीला आन्सर लिहायचं. ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल 2 मार्काला असेल. सेकंड ऍक्टिव्हिटी, ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल 2 मार्काला, असं 4 मार्काला. आणि ऍक्टिव्हिटी कशा पद्धतीची फ्रेम केलेली असेल, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हिटी कुठल्या प्रकारची विचारली जाईल, 2 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी विचारल्या जाणार आहेत. त्या 2 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीमध्ये 2-2 मार्काला आहेत. तर त्याच्यामध्ये एमसीक्यू तुम्हाला तर माहीतच आहे, पर्याय दिलेले असतील त्या ठिकाणी, त्या पर्यायापैकी एक पर्याय करेक्ट पर्याय निवडायचा ती असेल. मॅच द कॉलम असेल, ए आणि बी जोड्या लावा आपण ज्या पद्धतीने म्हणतो, तर ते ए कॉलमचे बी कॉलमला त्या ठिकाणी पेअर करायचे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर असेल, एखादी त्या ठिकाणी घटना नमूद केलेली असेल, इन जंबलमध्ये असेल, खालीवर केलेली असेल, तर ती आपल्याला त्या ठिकाणी काळानुसार किंवा त्या कालमानानुसार त्या घटना घडण्याच्या प्रकारावरून त्या ठिकाणी क्रोनॉलॉजिकल ऑर्डर लावावं लागेल. फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा विचारल्या असतील तर त्या ठिकाणी तो लिहावं लागेल. त्यानंतर ट्रू अँड फॉल्स, दिलेलं वाक्य हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे विचारलं जाईल. आणि एलिमेंट्स ऑफ नावेल, आणि नावेलचे त्या ठिकाणी एलिमेंट्स कोणते आहेत याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून लक्षात घ्या की नावेलचा भाग हा जो आपल्याला आहे तो कुठल्याही प्रकारचा पॅराग्राफ किंवा पॅसेज आपल्याला त्या ठिकाणी एक्झाममध्ये विचारला जाणार नाहीये, कारण आपल्याला हे त्या ठिकाणी ठरवली अभ्यासच करावा लागणार आहे, वाचून त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण एमसीक्यू विचारले जाणार त्यावेळेस त्या ठिकाणी पॅराग्राफ नसणार आहे. म्हणून त्या ठिकाणी नावेलचा आपल्याला इन डिटेलमध्ये अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील तर ओके. त्यातला क्वेश्चन 5A झाला. त्यानंतर क्वेश्चन 5B, आन्सर अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन बेस्ड ऑन ऑटोबायोग्राफी. कारण त्यातला दुसरा जो आहे त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी ऑटोबायोग्राफी आहे. हे ऑटोबायोग्राफीवर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील ते 4 मार्काला. ही 2 ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी फ्रेम्ड असतील. ऍक्टिव्हिटी प्लॉटवर असेल, स्ट्रक्चर, थीम, सेटिंग, लँग्वेज आणि कॅरेक्टर याच्यावर त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. मग त्या ठिकाणी कशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी विचारली जाईल, डिस्क्राईब वर्णन करा, एक्सप्लेन करा, कम्पेअर तुलना करा, कंट्रास्ट विरोधामध्ये कुठल्या गोष्टी आहेत ते सांगा, नेम नाव लिहा किंवा डिस्कस चर्चा करा, याला 2 मार्क आहेत. नंतर दुसरी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी होऊ शकते इल्युस्ट्रेट करा, इंटरप्रिट वर्णात्मक लिहा, नॅरेट हे देखील वर्णात्मक लिहा, जस्टिफाय सिद्ध करून दाखवा, फाइंड शोधा किंवा आयडेंटिफाय ओळखून दाखवा. अशा पद्धतीने ह्याला 2 मार्क. अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्वेश्चन 5B हा 4 मार्काला आहे. त्यानंतर आपल्याला क्वेश्चन C पाहता येईल. C आणि D हे त्या ठिकाणी ऍडव्हेंचर म्हणून तिसरं त्या ठिकाणी नावेलचा प्रकार दिलेला आहे आणि
डी मध्ये देखील एक नावेल आलेले आहे. ह्या नावेलमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाला हे 4-4 मार्क त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. आपण लक्षात घ्यायचं आहे एक महत्त्वाचा भाग आहे. क्वेश्चन 5A मध्ये त्या ठिकाणी 4.1 मधला त्या ठिकाणी हिस्ट्री ऑफ नावेल हा विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन 5B मध्ये युनिट नंबर 4.2 हा विचारला जाईल आणि त्याच्यानंतर सी मध्ये युनिट नंबर 4.3 आणि चौथा त्या ठिकाणी 4.4 हा अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला हे विचारलं जाईल. क्वेश्चन ए हा 4.1, क्वेश्चन 5B 4.2, 5C 4.3 आणि क्वेश्चन डी 4.4 आणि हे सी आणि डी हे ए बी आणि बी सी आणि डी हे त्या ठिकाणी एकच प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी एकाच म्हणजे एकसारखेच त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी ह्या फ्रेम केलेल्या आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. म्हणून ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण हा 80 मार्क्सचा त्या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर 5A जो की त्या ठिकाणी लिटररी ज्ञान वाङ्मयावर त्या ठिकाणी आधारलेला हा 16 मार्कांचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. फक्त पहिल्या प्रश्नामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारची ही ऍक्टिव्हिटी विचारली जाईल आणि बाकी बी सी आणि डी मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सेम प्रकारच्या आलेल्या आपल्याला दिसून येते. फक्त त्याच्यातला जो भाग आहे ते ऑटोबायोग्राफी ऍडव्हेंचर आणि दुसरी त्या ठिकाणी नावे हा एवढा फरक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे 80 मार्काचं त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं 1-2 मिनिटं एक कुठल्या प्रकारचे प्रश्न आपल्याकडे येऊ शकतात आपल्याला जे आपण A1, A2 आणि A1, A2 आणि A3 हे जे आपण त्या ठिकाणी ग्लोबल अंडरस्टँडिंग, इंटरप्रिटेशन, इन्फरन्स क्वेश्चन आणि अनालिसिस आणि थर्ड वन त्या ठिकाणी पहिला प्रश्न अशा प्रकारच्या ह्या प्रश्नांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्नही त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. व्हॉट इज द काय म्हणजे स्टेटमेंट दिले जातील त्या ठिकाणी 4 स्टेटमेंट असतील. 4 स्टेटमेंट पैकी 2 स्टेटमेंट हे करेक्ट असतील. मग करेक्ट असतील तर त्या ठिकाणी समरी असेल. अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्याच्यासोबतच फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा. फिल इन द ब्लँक्स ह्या रिकाम्या जागा भरा देखील त्या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्याच्यामध्ये तिसरा आहे त्या ठिकाणी मॅच द कॉलम्स. मॅच द कॉलम्स म्हणजे ए सेक्शन मध्ये काय दिले असेल बाबी आणि बी सेक्शन मध्ये काय दिले असेल तर त्यांचं त्या ठिकाणी योग्य पद्धतीने जुळवाजुळव करायचे. त्याच्यानंतर पुन्हा विचारलं जाऊ शकते गिव्ह द रिझन. गिव्ह द रिझन काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. त्या ठिकाणी कारण द्या. त्याच्यानंतर पुन्हा एक्सप्लेन इट याचं वर्णन करा. एक्सप्लेन इट. त्याच्यानंतर पुन्हा आणखी त्या ठिकाणी गिव्ह द रिझन झालं, एक्सप्लेन इट झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा विचारलं जाऊ शकतं त्या ठिकाणी आपल्याला तर अरेंज द स्टेटमेंट. अरेंज द स्टेटमेंट इन करेक्ट ऑर्डर. इन करेक्ट ऑर्डर म्हणजे काही स्टेटमेंट त्या ठिकाणी खालीवर दिलेले असतील तर त्या ठिकाणी 1, 2, 3 क्रमांकाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला त्याची जी करेक्ट ऑर्डर आहे त्या करेक्ट ऑर्डरनुसार त्या ठिकाणी मांडावं लागेल. म्हणून आपल्याला A1 ग्लोबल अंडरस्टँडिंग, इन्फरन्स क्वेश्चन आणि फॅक्च्युअल कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चन जे हे 3 क्वेश्चन आहेत A1, A2 आणि A3 ह्याच्यासाठी एवढे त्या ठिकाणी आपल्याला पर्याय की एवढ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये समजा एक 4 स्टेटमेंट दिलेले असतील आणि सांगितलं जाईल की त्यातले 2 स्टेटमेंट हे ह्या पॅसेजचे करेक्ट समरी आहेत तर त्या ठिकाणी 2 शोधून काढायचे त्या ठिकाणी लिहायचे हे विचारलं जाऊ शकतं. फिल इन द ब्लँक्स रिकाम्या जागा भरा हे विचारलं जाऊ शकतं. मॅच द कॉलम्स जोड्या लावा हे देखील विचारलं जातं. गिव्ह द रिझन अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन इट हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. अरेंज स्टेटमेंट पुन्हा जस्टिफाय द स्टेटमेंट. जस्टिफाय द स्टेटमेंट. जस्टिफाय द स्टेटमेंट अशा प्रकारचे वाईड रेंज आहे फॉर आस्किंग द क्वेश्चन फॉर A1, A2, A3 त्याच्यामुळे ही वाईड रेंज असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि आपल्याला ग्रामरच्या बाबतीमध्ये पाहिलं तर आपण टेन्स पासून टेन्स, आर्टिकल, प्रेपोजिशन, व्हॉइस, डायरेक्ट स्पीच, त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, त्याच्यानंतर सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हे सेंटेन्स त्या ठिकाणी विचारले जातील. मॉडल ऑक्झिलरी मॉडल्स विचारले जातील. त्याच्यानंतर वर्ब्स विचारलं जाईल, नाउन विचारलं जाईल, जिरण विचारलं जाईल, जिरण, पार्टिसिपल एवढी ही वाईड रेंज त्या ठिकाणी आपल्याला ही ग्रामरची देखील त्या ठिकाणी विचारले गेलेली आपल्याला दिसून येते.
त्याला टेन्स विचारला जाईल, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द पर्सन टेन्स, आर्टिकल आहे, प्रिपोजिशन आहे, व्हाईस आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स आहे, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, मॉडल ऑक्झिलरी, वर्ब आहे, नाउन आहे, जिरंड आहे, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, एवढा त्या ठिकाणी वाईड रेंज असलेला आपल्याला त्या ठिकाणी ग्रामरमध्ये दिसून येईल. म्हणून त्या ठिकाणी ह्या पद्धतीने आपण होल 80 मार्क्सचा त्या ठिकाणी आपण हे ऍक्टिव्हिटी शीट किंवा आपण इन अदर वर्ड त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर म्हणून त्या ठिकाणी त्याला आपण संबोधलं जाऊ शकतं. म्हणून आय होप, मला आशा आहे की त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी तुम्हाला हा क्वेश्चन पेपरचं त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि ह्याच्या उपर कुठल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी कन्फ्युजन असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहू शकता. मी त्या ठिकाणी तिथं चांगल्या पद्धतीचं एक्सप्लेन करू शकेन. ओके, थँक्यू.